डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या स्वर्गीय विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोलापूर यांच्या वतीनं स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या 61व्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। संभाजीराव शिंदे विद्यामंदिर विडी घरकुल सोलापूर येथे कोटेज गॅस्ट्रोलॉजी सेंटर यांच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिराचे 2 एप्रिल 2025 रोजी आयोजन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन माननीय डॉक्टर कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर सचिन ओंबासे, आयुक्त मनपा माननीय डॉक्टर संजीव ठाकूर, अधिष्ठाता डॉक्टर वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय, माननीय आमदार देवेंद्रदादा कोठे, माननीय डॉक्टर नितीन तोष्णीवाल, फुफ्फुस तज्ञ डॉक्टर अभिजित चिंचोळी, गॅस्ट्रोसर्जन डॉक्टर अमजद सय्यद, कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मोहनीश बोल्ली, बालरोगतज्ञ डॉक्टर महेश आरकाल, बालरोगतज्ञ डॉक्टर दिनेश पगडीमल, दंतरोगतज्ञ डॉक्टर लता पाटील, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर वेदिका पगडीमल, दंतरोगतज्ञ डॉक्टर संजय मंठाळे, ENT तज्ञ संतोष चिवडशेट्टी, लॅब टेक्निशियन डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, माजी नगरसेवक प्रथमेश दादा कोठे व विनायक दादा कोंड्याल, श्रीनिवास चिलका, माननीय डॉक्टर सौ राधिकाताई चिलका, माननीय सौ श्रुती कोठे व माननीय सौ धनश्रीताई कोंड्याल, माननीय श्रीमती सुवासिनीताई कोठे, माननीय व्यंकटेश चिलका, माननीय श्री अजिंक्य गोडके, माजी नगरसेविका कुमुदताई अंकारम, सुरेश अण्णा पाटील, बिज्जू प्रधाने, माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या मोफत आरोग्य शिबिर तपासणी शिबिर मध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो। ही संकल्पना केवळ एक उपक्रम नसून समाजाप्रती असलेली आमची बांधिलकी आणि सेवा करण्याची आमची वृत्ती दर्शवते। आरोग्य हीच खरी संपत्ती आहे। आजच्या धावपळीच्या युगात अनेकांना आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे अनेक आजार उत्पन्न होतात। आज आम्ही या ठिकाणी पोटाच्या विकाराबरोबर नेत्र तपासणी, दंत तपासणी, कान नाक घसा तपासणी, बालरोग तपासणी, त्याचबरोबर विविध तपासणी जसे लिव्हर फंक्शन टेस्ट, हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी, फायब्रोस्कॅन जे यकृताची तपासणी करते, ECG, शुगर तपासणी, याचबरोबर मोफत औषध उपचार हे करत आहोत। या आजारांवरती उपचार करण्याची काय म्हणजे तपासणी करण्याची काय गरज आहे, कारण की हा आजार एक असा आजार आहे, जर आपण तपासणी केलो तर हे पुढे जाऊन आजार थांबवू शकतो। जिथे गरज तिथे मदत हे आमच्या कुटुंबाचं बीज आहे। माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांनी समाजामध्ये आम्हाला जे समाजसेवेचा जे वसा दिला आहे, तो वसा मी असू दे, माझा लहान भाऊ आमदार देवेंद्र राजेश कोठे असू दे, नगरसेवक प्रथमेश दादा कोठे असू दे, हे पुढे समाज उपयोग कार्य करून हे पुढे चालवण्याचा प्रयत्न करत आहोत। यावेळी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या। डॉक्टर संजीव ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून या कार्यक्रमाची स्तुती केली व उपक्रमास शुभेच्छा दिल्या। जिल्हाधिकारी डॉक्टर कुमार आशीर्वाद यांनी शिबिराच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल कौतुक केले। यानंतरही शिबिरार्थींचे मॉनिटरिंग व्हावे अशी सूचना केली। त्यांनी मनोगतातून विद्यमान आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले। माननीय आमदार साहेब, त्यांचे भाऊ डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे साहेब ज्यांनी हे पूर्ण कॅम्पचे आयोजन केले आहे, इतर सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व नागरिक, स्वर्गीय विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर सेंटर सोलापूर यांच्या वतीने स्वर्गीय महेश अण्णा विष्णुपंत कोठे यांचे 61व्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम मी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे आणि आमदार देवेंद्र कोठे साहेबांना मनापासून हार्दिक अभिनंदन करतो, कारण खरंच आपण खूप सुंदर, खूप व्यवस्थित एक कार्यक्रम आणि मेडिकल कॅम्पचे आयोजन केलेले आहे। मला या ठिकाणी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे साहेबांनी सांगितलं की लिव्हरचे सर्व प्रकारचे आजार आणि सर्व प्रकारची तपासणी, LFT, KFT, डोळ्यांची तपासणी, गायनेकोलॉजिस्ट पण या ठिकाणी आहेत, पेडिट्रिशियन पण या ठिकाणी आहेत। जवळपास 100 डॉक्टर आणि मेडिकल मॅनपॉवर त्यांनी या ठिकाणी आणलेले आहेत। तसेच 1,500 ते 2,000 लोक या ठिकाणी आज त्यांची तपासणी करून जाणार, त्यांना मोफतमध्ये औषध पण देण्यात येणार आणि रेफरलच्या पण व्यवस्था त्यांनी केली आहे। माझी आजचे कार्यक्रमच्या आयोजकांना एकच सुझाव असेल
की जर आपण जनजागृती करण्यासाठी, कारण सर्वांना आता माहीत आहे की आजच्या जे जीवनशैली आहे त्यामध्ये लोकांना व्यायाम करण्यासाठी, खेळकूद करण्यासाठी वेळ मिळत नाही आणि त्यामध्ये मी पण इन्क्लुडेड आहे. कारण मला पण आता मी विसरलो की मी केव्हा व्यायाम केला होता. तसेच डाएटच्या पण खूप आता समस्या आहे. आपण एक्झॅक्टली काय आम्हाला असं वाटत असेल की आम्ही खूप चांगला हेल्दी डाएट घेत आहोत, पण त्यामध्ये एवढा जास्त मिलावट आहे, भेसळयुक्त दूधचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. तर आपण जे डाएट घेतात त्याचं पण कसं नेमका काय घ्यायचे, त्याचे टेस्टिंग कसं करायचे, हे सगळे बद्दल एक जनजागृतीसाठी जर आपण एक कॅम्प किंवा मोहीम स्वरूपाचे घेतला तर नक्की लोकांना खूप फायदा होईल. आणि दुसरी माझ्या अशी एक विनंती असेल आपल्याला की आता असं समजा की हा शिबिरमध्ये बीपीचे कोणी हाय बीपी टेन्शनचे कोणी रुग्ण आपल्याला आढळले, त्यांना आपण मोफतमध्ये औषध दिला, पण त्यानंतर ते घेत आहेत की ॲक्च्युली नाही घेत आहेत त्याच्या फॉलोअपसाठी एक सिस्टम सेटअप करा. कारण आपल्यासाठी शक्य नसणार की प्रत्येक माणसाच्या घरी जाऊन त्यांना विचारणे की तुम्ही तुमचे जे गोळे आम्ही दिला होता कॅम्पमध्ये ते तुम्ही घेत आहेत किंवा नाही. पण मोबाईल मार्फत, व्हॉट्सॲपवर मेसेज मार्फत एक संपर्क तुमच्या चालू राहिला पाहिजे. आणि कॉल करूनच जर तुम्ही विचारला की तुम्ही डायबिटीसच्या गोळ्या घेत आहेत किंवा नाही, तुम्ही एक्सरसाइज करत आहे किंवा नाही, डाएटच्या जे आम्ही सुझाव दिला होता की डाएटमध्ये आणि जीवनशैलीमध्ये जे बदल करायचे आहेत ते केला किंवा नाही, त्याच्यात नक्की खूप फरक पडेल. तसेच आमदार देवेंद्र कोठे यांनी देखील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्याचे स्वतःच्या भाषणातून कौतुक केले. शहराचे सर्वात तरुण वयातील महापौर म्हणून ज्यांनी आपली कारकीर्द गाजवली, सोलापूर महानगरपालिकेचे 9 वर्ष सभागृह नेता म्हणून काम केलेले व महापालिकेत जवळपास 7 वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले सोलापूरचे विकास पुरुष म्हणून आपण ज्यांना म्हणतो, स्वर्गीय महेश अण्णा विष्णुपंत कोठे यांच्या 61व्या जयंतीनिमित्त माझे मोठे बंधू डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या कोठेज गॅस्ट्रो केअर सेंटरच्या वतीने आज अण्णांच्या 61व्या जयंतीनिमित्त अण्णांचे कर्मभूमी असलेल्या या जुन्या विडे घरकुलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यतत्पर, कार्यसम्राट जिल्हाधिकारी आदरणीय कुमार आशीर्वाद साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित महेश अण्णांवर प्रेम करणारे सर्व माता भगिनींनो, आज या ठिकाणी या कार्यक्रमाला सर्वप्रथम कलेक्टर साहेब हे आजारी असताना आलेले आहेत, त्याबद्दल मी त्यांचा कोठे परिवाराच्या वतीने व्यक्तिशः आभार व्यक्त करतो की त्यांनी या विधायक उपक्रमाला उपस्थित राहण्याची आज आम्हाला या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला उपकृत केलं. सर, मी व्यक्तिशः तुमचा आभार व्यक्त करतो. डॉक्टर कोठे यांच्या वतीने मागील 6 वर्षापासून सोलापूर शहरातील विडी कामगार असतील, यंत्रमाग कामगार असतील, या सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचा इतक्या भव्य प्रमाणातला शिबिर आयोजित केलेले असतात जेणेकरून सर्व गरीब लोकांपर्यंत ही सुविधा पोचावी हा त्यांचा प्रामाणिक हेतू असतो. त्यांच्या या शिबिरासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय डॉक्टर, त्यांचे हॉस्पिटल व त्या हॉस्पिटलची टीम सुद्धा सगळेजण सहभागी होऊन फक्त पोटाचेच नाही तर पोटाच्या व्यतिरिक्त इतर ज्या कुठलेही आजार आहेत त्या आजाराच्या संदर्भातल्या तपासणी करतात, त्यांना गोळ्या औषध देतात आणि पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करतात. कलेक्टर साहेब, आपण आता आम्हाला जे सूचना केल्या की शिबिराच्या नंतर सुद्धा या पेशंटचं मॉनिटरिंग झालं पाहिजे, ही सूचना निश्चितच आम्ही स्वागतार्ह आहे, आम्ही ती स्वीकारू आणि त्यात आमच्या दृष्टिकोनात आम्ही त्याच्यावरती विशेष काम करूयात. तर 12 लाख लोकांचे आशीर्वाद निश्चित तुमच्या पाठीशी मिळणार आहेत. तुमच्या नावात कुमार आशीर्वाद आहे साहेब. आणि सोलापूरकरांच्या सर्व गोरगरीब कष्टकरी या लोकांचं पाण्याचं तहान तुम्ही पिढ्यानपिढीसाठी भागवत असल्यामुळे हा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. विमान सेवेत सुद्धा आम्ही खाजगीती बोलतो आणि सार्वजनिक ठिकाणी आम्ही कबूल करतो की हे केवळ तुमचं क्रेडिट आहे, तुमच्यामुळे आम्हाला या 2 गोष्टी मिळतात. आपण तरुण आहात, मी तरुण आहेत, महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे साहेब तरुण आहेत, एम राजकुमार साहेब सुद्धा मला वाटतं 42 म्हणजे तेही तरुणच आहेत. एक सगळ्या तरुणांची एक चांगली फळी या ठिकाणी निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधी आणि शासन म्हणून आपण एकत्रित या सोलापूरचा विकास करून जो बॅकलॉग विकासाचा सोलापूरचा राहिलेला आहे तो भरून काढूया आणि या कामात
निश्चितच माझ्या परिवारातनं माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे व स्वर्गीय महेश अण्णांची प्रेरणा माझ्या समोर असेल. आदरणीय सर्व डॉक्टर मंडळी व कलेक्टर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यासाठी मी कोठे परिवाराच्या वतीने त्यांचा आभार मानतो. यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आरोग्य शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सदर शिबिरास 2000हून अधिक गोरगरीब नागरिकांनी तपासणी केली व मोफत औषधांचा लाभ घेतला. गेल्या 6 वर्षांपासून या प्रकारच्या आरोग्य शिबिराचा हजाराहून अधिक नागरिक लाभ घेत आहेत. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर सौ राधिकाताई चिलका यांनी केले. हे वृत्त संकलन केले आहे आमचे प्रतिनिधी पत्रकार व निवेदक गिरीश गोस्की यांनी.